कुठलेही शब्द आज नाहीत। त्यांचा मृत्यू हा आपत्कालीन नसून सरकारी अधिकाऱ्यांच्या चुकीने किंवा संबंधित इंजिनियर असतील, लाईनमन असतील व तालुक्यातील विजेच्या संदर्भात असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे असा आमचा थेट आरोप आहे। व या संदर्भातले जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावरती 302 चा गुन्हा दाखल करावा व मयत कुटुंबियांना 50 लाखाची मदत सरकारकडून व्हावी या मागणीसाठी आज MSCB ऑफिसमध्ये आम्ही ठिय्या आंदोलन मांडलेलं आहे। जर आमच्या मागण्यांना यांनी जर प्रतिसाद दिला नाही किंवा संबंधित अधिकाऱ्यावरती गुन्हे दाखल झाले नाही किंवा आर्थिक मदत मिळाली नाही तर आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाहीत। याच ठिकाणी अनियमित कालावधीसाठी बसून राहू असा या ठिकाणी सर्व आमच्या कुटुंबियाच्या वतीने इशारा देण्यात येत आहे।